श्री गणेशाय नमः। जय मंगळा गौरी माता। ओम नमः शिवाय। हर हर महादेव। जय मंगळा गौरी माता। नमस्कार भक्तहो। श्रावण महिना म्हणजे भक्तीचा, श्रद्धेचा आणि मंगलमय वातावरणाचा महिना। आकाशात काळे ढग जमू लागतात, रिमझिम पावसाच्या सरी बरसू लागतात, मातीचा सुगंध संपूर्ण वातावरणात दरवळू लागतो आणि मंदिरांमध्ये घंटानाद, शंखनाद आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा गजर ऐकू येऊ लागतो। श्रावण आला की प्रत्येक शिवभक्ताच्या मनात भगवान महादेवांच्या दर्शनाची ओढ निर्माण होते। या पवित्र महिन्यात सोमवारचे व्रत, मंगळागौरीचे व्रत, नागपंचमी, नारळी पौर्णिमा अशा अनेक धार्मिक परंपरा श्रद्धेने पाळल्या जातात। त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणातील मंगळागौरीचे व्रत। विशेषतः महाराष्ट्रातील अनेक विवाहित स्त्रिया हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि अखंड सौभाग्यासाठी श्रद्धेने करतात। पण भक्तहो, मंगळागौरीचे व्रत केवळ पूजा, उपवास आणि विधीपुरते मर्यादित नाही। हे व्रत आपल्याला शिकवते श्रद्धा कधी सोडू नये, संकटात धैर्य गमावू नये आणि देवावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नये। मंगळागौरी म्हणजेच माता पार्वतींचे एक मंगलमय स्वरूप। भगवान शिवांची अर्धांगिनी, हिमालयाची कन्या आणि संपूर्ण सृष्टीची माता असलेल्या पार्वती देवीने भगवान शिवांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली। त्यांच्या तपश्चर्येत श्रद्धा होती, संयम होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अढळ विश्वास होता। अनेक संकटे आली, अनेक परीक्षा झाल्या, पण माता पार्वतींनी आपला संकल्प सोडला नाही। शेवटी त्यांच्या भक्तीने भगवान शिव प्रसन्न झाले। म्हणूनच माता पार्वतींचे मंगळागौरी स्वरूप हे सौभाग्य, शक्ती, प्रेम, त्याग आणि अखंड श्रद्धेचे प्रतीक मानले जाते। असे मानले जाते की श्रावणातील मंगळवारी मंगळागौरीची श्रद्धेने पूजा केल्याने देवी आपल्या भक्तांवर कृपादृष्टी ठेवते। पण देवीला केवळ मोठमोठे नैवेद्य किंवा सोन्या चांदीचे दागिने नको असतात। तिला हवे असते मनापासून केलेली भक्ती। एका छोट्याशा फुलात प्रेम असेल, एका थेंब पाण्यात श्रद्धा असेल आणि एका साध्या प्रार्थनेत विश्वास असेल तर तीच पूजा देवीला प्रिय होते। आता आपण ऐकणार आहोत अशीच एका साध्या स्त्रीची कथा। एका छोट्याशा गावात सावित्री नावाची एक तरुण विवाहित स्त्री राहत होती। गाव चारही बाजूंनी हिरव्यागार डोंगरांनी वेढलेले होते। पावसाळ्यात त्या गावाचे सौंदर्य आणखी खुलून दिसायचे। लहानशी मातीची घरे, घरांसमोर तुळशी वृंदावन, दूरवर हिरवीगार शेती आणि गावाच्या मध्यभागी एक प्राचीन मंगळागौरीचे मंदिर। या मंदिराबद्दल गावात अशी श्रद्धा होती की अनेक वर्षांपासून माता मंगळागौरी तेथे आपल्या भक्तांचे रक्षण करत आहेत। सावित्रीचे घर मात्र अत्यंत साधे होते। तिचे पती गोविंद शेतात मजुरी करून घर चालवत होते। दिवसभर कष्ट करूनही त्यांना मिळणारे उत्पन्न फारच कमी होते। कधी घरात धान्य असे तर कधी चुलीवर अन्न शिजवण्यासाठी काहीच नसे। तरीही सावित्रीच्या चेहऱ्यावर कधी नाराजी नसायची। ती पहाटे उठायची, सर्वप्रथम अंगण झाडायची, घरासमोर सुंदर रांगोळी काढायची, तुळशीला पाणी घालायची आणि देवघरातील छोट्याशा मंगळागौरीच्या मूर्तीसमोर दिवा लावायची। दिवा लावताना ती नेहमी म्हणायची की आई मंगळागौरी, माझ्या घरात धन नसेल तरी चालेल, पण माझ्या मनातील श्रद्धा कधी कमी होऊ देऊ नकोस। हीच तिची रोजची प्रार्थना होती। एके दिवशी श्रावण महिन्याचा पहिला मंगळवार उजाडला। पहाटेपासूनच संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण होते। स्त्रिया नवीन साड्या नेसत होत्या, कोणी फुले आणत होते, कोणी हळद कुंकू, कोणी नारळ, फळे आणि नैवेद्याची तयारी करत होते। मंगळागौरीच्या मंदिरात तर भक्तांची गर्दी होऊ लागली। मंदिराच्या प्रांगणात सुंदर रांगोळी काढण्यात आली। फुलांच्या माळांनी मंदिर सजवले गेले। दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण मंदिर उजळून निघाले। सावित्री हे सर्व दुरून पाहत होती। तिच्या मनातही एक इच्छा निर्माण झाली, यावर्षी मीही मंगळागौरीचे व्रत करावे। पण लगेच तिच्या चेहऱ्यावर चिंता आली। घरात पुरेसे पैसे नव्हते। पूजेसाठी लागणारे फळं, फुले, नारळ, नैवेद्य आणि इतर साहित्य आणण्यासाठीही तिच्याकडे पैसे नव्हते। काही क्षण ती शांत बसली। मग तिने देवघराकडे पाहिले। मंगळागौरीच्या मूर्तीसमोर दिवा तेवत होता। सावित्रीने हात जोडले आणि म्हणाली,
आई, माझ्याकडे तुला देण्यासाठी मोठे काहीच नाही, पण माझे मन, माझी श्रद्धा आणि माझी सेवा हे सर्व तुझ्या चरणी अर्पण करते. तिने घराच्या अंगणातील काही फुले गोळा केली, तुळशीची पाने घेतली, एका छोट्याशा तांब्यात स्वच्छ पाणी भरले आणि ती मंदिराकडे निघाली. मंदिराच्या वाटेवर काही स्त्रिया तिच्याकडे पाहून कुजबुजू लागल्या. एक म्हणाली, सावित्रीकडे स्वतःच्या घरासाठी पैसे नाहीत आणि ही मंगळागौरीचे व्रत करायला निघालीये. दुसरी हसून म्हणाली, देवीला अशी साधी पूजा करून काय मिळणार? सावित्रीने हे सर्व ऐकले. तिच्या डोळ्यात क्षणभर पाणी आले, पण तिने कोणालाही उत्तर दिले नाही. तिने फक्त मंगळागौरीचे नाव घेतले, जय मंगळागौरी माता, आणि ती पुढे चालत राहिली. तिला माहीत नव्हते की आजची ही साधी वाट तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या परीक्षेकडे घेऊन जात आहे. तिला हेही माहीत नव्हते की तिच्या श्रद्धेची परीक्षा स्वतः माता मंगळागौरी घेणार होत्या. सावित्री मंदिराच्या जवळ पोहोचली. तेवढ्यात तिला मंदिराच्या पायऱ्यांजवळ एक वृद्ध स्त्री बसलेली दिसली. वृद्ध स्त्री अत्यंत थकलेली दिसत होती. तिच्या हातात काठी होती, चेहऱ्यावर थकवा होता आणि ओठांवर फक्त एकच शब्द होता, बाळा, थोडे पाणी मिळेल का? सावित्रीच्या हातात पूजा करण्यासाठी आणलेला तांब्या होता. ती काही क्षण त्या पाण्याकडे पाहत राहिली आणि मग त्या वृद्ध स्त्रीकडे प्रेमाने पाहिले. तिने तांब्यातील पाणी वृद्ध स्त्रीला दिले. वृद्ध स्त्रीने पाणी प्यायले आणि सावित्रीकडे पाहून मंदस्मित केले. पण सावित्रीला अजून एक गोष्ट माहीत नव्हती. ही वृद्ध स्त्री साधी स्त्री नव्हती आणि तिच्या या छोट्याशा सेवेमागे मंगळागौरीची एक अद्भुत लीला दडलेली होती. सावित्रीची खरी परीक्षा आता सुरू झाली होती. क्रमशः जय मंगळागौरी माता, हर हर महादेव. मागील भागात आपण पाहिले की श्रावणातील पहिल्या मंगळवारी सावित्रीने मंगळागौरीचे व्रत करण्याचा संकल्प केला. पूजेसाठी तिच्याकडे मोठे साहित्य नव्हते, पण तिच्या मनात देवीसाठी अपार श्रद्धा होती. मंदिराच्या पायऱ्यांवर तिला एक वृद्ध स्त्री भेटली होती. त्या वृद्ध स्त्रीने सावित्रीकडे पाणी मागितले आणि सावित्रीने स्वतःच्या पूजेसाठी आणलेले पाणी कोणताही विचार न करता तिला दिले. पण सावित्रीला अजून माहीत नव्हते की तिची खरी परीक्षा आता सुरू झाली होती. सावित्रीचे आणि गोविंदचे लग्न होऊन काहीच वर्ष झाली होती. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. गोविंद स्वभावाने अतिशय प्रामाणिक होता. पहाटे कोंबडा आरवण्याआधीच तो उठायचा. अंगणात ठेवलेली आपली जुनी शेतीची अवजारे घ्यायचा आणि कामाच्या शोधात बाहेर पडायचा. कधी शेतात नांगरणी, कधी पेरणी, कधी कापणी, तर कधी दुसऱ्यांच्या शेतात मजुरी. दिवसभर उन्हात पावसात कष्ट करूनही त्याच्या हातात फारसे पैसे येत नसत. सावित्री ही घरात बसून राहणारी नव्हती. ती गावातील स्त्रियांसाठी धान्य निवडण्याचे, पोती शिवण्याचे आणि इतर छोटे मोठे कामं करायची. दोघेही कष्ट करत होते, पण गरिबी काही त्यांची साथ सोडत नव्हती. कधी घरात तेल नसे, कधी धान्य कमी पडे, कधी चुलीवर भांडे खेळण्यासाठीही घरात काही नसे. तरीही सावित्री गोविंदला कधी दोष देत नसे. ती नेहमी म्हणायची, आपण गरीब आहोत पण आपले मन श्रीमंत आहे, देवावर विश्वास ठेवूया. गोविंद तिच्याकडे पाहून हसायचा. तो म्हणायचा, तुझ्या या विश्वासामुळेच माझ्यात एवढे कष्ट करण्याची ताकद येते. एक दिवस गोविंद नेहमीप्रमाणे कामासाठी शेताकडे गेला. पण त्या दिवशी अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. शेतातील काम थांबले. मालकाने सर्व मजुरांना घरी पाठवले. त्या दिवशी गोविंदच्या हाताला एकही रुपया मिळाला नाही. संध्याकाळी तो रिकाम्या हाताने घरी परतला. सावित्रीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिला सर्व समजले. ती शांतपणे म्हणाली, आज काम मिळाले नाही का? गोविंदने मान खाली घातली. नाही सावित्री, आज काहीच मिळाले नाही. सावित्रीने त्याला धीर दिला. काळजी करू नका, उद्या नक्की काहीतरी काम मिळेल. गोविंद म्हणाला, पण घरात फक्त थोडेसे धान्य उरले आहे, उद्या काय करायचे? सावित्री काही क्षण शांत राहिली. मग देवघरातील मंगळागौरीच्या मूर्तीकडे पाहून म्हणाली, आई आहे ना, ती काहीतरी मार्ग नक्की काढेल. त्या रात्री सावित्रीला झोप येत नव्हती. तिला मंदिरात भेटलेल्या वृद्ध स्त्रीची आठवण येत होती. तिला वाटत होते, कदाचित आईनीच माझी परीक्षा घेतली असेल. तिने हात जोडले
आणि मनापासून प्रार्थना केली. हे मंगळागौरी माता, मी उद्यापासून तुझ्या व्रताचा संकल्प करते. माझ्या घरातील संकट दूर करण्यासाठी नव्हे, तर माझ्या मनातील श्रद्धा कायम ठेवण्यासाठी हे व्रत करेन. तिने एक संकल्प केला. जोपर्यंत माझ्या शरीरात शक्ती आहे, तोपर्यंत मी तुझी भक्ती आणि गरजूंची सेवा सोडणार नाही. पहिली परीक्षा. दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्री उठली. तिने स्नान केले, घर स्वच्छ केले, देवघरात दिवा लावला, मंगळागौरीसमोर फुले ठेवली. पण त्याच वेळी बाहेरून एका व्यक्तीचा आवाज आला. सावित्री, घरात कोणी आहे का? सावित्री बाहेर आली. दारात गावातील एक वृद्ध भिकारी उभा होता. तो खूप भुकेलेला दिसत होता. त्याने सावित्रीला विचारले, बाळा, 2 दिवसांपासून पोटात अन्न गेलेले नाही. थोडे अन्न मिळेल का? सावित्री आत गेली. घरात पाहिले, भांड्यात फक्त 1 मूठ तांदूळ उरला होता. तोच तांदूळ वापरून तिला आणि गोविंदला दिवसभरासाठी जेवण बनवायचे होते. सावित्री काही क्षण विचारात पडली. एकीकडे तिचे स्वतःचे घर आणि दुसरीकडे उपाशी वृद्ध. तिने डोळे मिटले, मंगळागौरीचे स्मरण केले आणि तो सगळा तांदूळ त्या वृद्धाला देऊन टाकला. वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो म्हणाला, मुली, तुझ्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासू नये. सावित्रीने त्याच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. पण वृद्ध निघून गेल्यानंतर सावित्रीच्या मनात एक विचार आला. आज गोविंदला काय खाऊ घालणार? तिच्या डोळ्यात अश्रू आले. पण तिने देवीवरील विश्वास सोडला नाही. अनपेक्षित चमत्कार. काही वेळाने दारावर पुन्हा टकटक झाली. सावित्रीने दार उघडले. समोर एक शेतकरी उभा होता. तो म्हणाला, बाई, काल गोविंदने माझ्या शेतात खूप मदत केली होती. आज मला त्याची आठवण झाली, म्हणून तुमच्यासाठी थोडे धान्य आणले आहे. त्याने सावित्रीच्या हातात धान्याची छोटी पोती दिली. सावित्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने आकाशाकडे पाहिले. आई मंगळागौरी, तू माझी लाज राखलीस. तिला समजले, देव भक्ताची परीक्षा घेतो, पण भक्ताला एकटं कधीच सोडत नाही. पण ही तर फक्त पहिली परीक्षा होती. सावित्रीच्या आयुष्यात यापेक्षाही मोठे संकट येणार होते आणि त्या संकटात तिच्या श्रद्धेची खरी कसोटी लागणार होती. जय मंगळागौरी माता. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. जय मंगळागौरी माता. भक्त हो, मागील भागात आपण पाहिले की सावित्रीने आपल्या घरातील शेवटचे धान्य एका उपाशी वृद्धाला दिले. तिच्या मनात स्वतःच्या संसाराची चिंता होती, पण तरीही तिने सेवेला प्राधान्य दिले. आणि त्यानंतर देवीच्या कृपेने तिच्या घरात धान्य आले. पण सावित्रीला अजून माहीत नव्हते, ही केवळ सुरुवात होती. तिच्या श्रद्धेची खरी परीक्षा अजून बाकी होती. देवी वृद्ध स्त्रीच्या रूपात. दुसऱ्या दिवशी पहाटे सावित्री नेहमीप्रमाणे उठली. तिने अंगण झाडले, सुंदर रांगोळी काढली, तुळशीला पाणी घातले आणि मंगळागौरीसमोर दिवा लावून प्रार्थना केली. तिने हात जोडले आणि म्हणाली, आई, माझ्या संसारातील संकटे दूर करण्यापेक्षा मला ती संकटे सहन करण्याची शक्ती दे. प्रार्थना करून ती मंदिराकडे निघाली. रस्त्यात तिला काल भेटलेली वृद्ध स्त्री पुन्हा दिसली. ती मंदिराच्या बाहेर एका दगडावर बसली होती. पण आज तिची अवस्था आणखी खराब दिसत होती. तिचे पाय थरथरत होते, चेहऱ्यावर थकवा होता. सावित्री लगेच तिच्याजवळ गेली. आजी, तुम्ही इथे एकट्या का बसला आहात? वृद्ध स्त्री हळू आवाजात म्हणाली, बाळा, मला मंदिरात जायचे आहे, पण माझ्या पायात शक्ती नाही. सावित्रीने क्षणाचाही विचार केला नाही. तिने वृद्धेचा हात धरला. चला आजी, मी तुम्हाला मंदिरात घेऊन जाते. ती हळूहळू वृद्धेला आधार देत मंदिराच्या पायऱ्या चढू लागली. वृद्धेच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित उमटले, पण सावित्रीचे लक्ष तिच्या सेवेवर होते. तिला अजिबात कल्पना नव्हती की जिचा हात ती धरून चालत होती ती साधी मंदिरात स्त्री नव्हती. पोहोचल्यानंतर सावित्रीने वृद्धेला बसण्यासाठी जागा करून दिली. तिने आपल्या पूजेच्या ताटातील फुले बाजूला ठेवली आणि वृद्धेच्या पायाजवळ बसली. आजी, तुम्हाला काही खायला हवे का? वृद्ध स्त्रीने नकारार्थी मान हलवली. नको बाळा, तू तुझी पूजा कर. सावित्री हसली. माझी पूजा नंतर होईल आजी, आधी तुमची सेवा. हे शब्द ऐकून वृद्ध स्त्रीच्या डोळ्यात समाधान उमटले. कारण देवीला मोठमोठ्या पूजा नको होत्या, तिला भक्ताच्या मनातील प्रेम पाहायचे होते.
हे सर्व काही मंदिरात आलेल्या काही स्त्रियांनी पाहिले. त्यातील एका स्त्रीने दुसरीला हळू आवाजात म्हटले, पाहिलंस का, स्वतःच्या घरात धान्य नाही आणि ही इथे दुसऱ्यांची सेवा करत बसली आहे. दुसरी म्हणाली, देवीची पूजा करायला आली आहे म्हणे, पण पूजेपेक्षा वृद्धीची सेवा करण्यातच वेळ घालवते. काही स्त्रिया हसू लागल्या. सावित्रीने त्यांचे बोलणे ऐकले. तिच्या मनाला वाईट वाटले, पण तिने डोके खाली केले. तिने कोणाशीही वाद घातला नाही. फक्त मंगळागौरीच्या मूर्तीकडे पाहून मनात म्हटले, आई, माझ्या मनात अहंकार येऊ देऊ नकोस. लोक काहीही म्हणत, तू माझे मन जाणतेस. वृद्ध स्त्रीने अचानक सावित्रीला विचारले, बाळा, जर तुला एकच गोष्ट निवडायची असेल, देवीची पूजा की माझी सेवा, तर तू काय निवडशील? सावित्री काही क्षण शांत राहिली. मग ती नम्रपणे म्हणाली, आजी, देवीची पूजा म्हणजे फक्त फुले वाहणे नाही. देवी प्रत्येक जीवामध्ये आहे. तुमची सेवा करून जर माझ्या आईला आनंद होत असेल तर मी तुमचीच सेवा करेन. वृद्ध स्त्रीने सावित्रीकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आले, पण क्षणभरात ते पुन्हा लपले. ती म्हणाली, बाळा, तुझी श्रद्धा अशीच कायम ठेव. त्या दिवशी सावित्रीने पूजा केली, पण पूजेसाठी तिच्याकडे फारसे साहित्य नव्हते. तिने फक्त पाणी अर्पण केले, 2 छोटी फुले वाहिली आणि एक बिल्वपत्र ठेवले. तिने डोळे मिटले. आई मंगळागौरी, माझ्याकडे काहीच नाही, पण माझे मन तुझ्या चरणी आहे. तेवढ्यात मंदिरातील दिव्याची ज्योत अचानक तेजस्वी झाली. घंटा हलकेच वाजू लागली. मंदिरात सुगंध दरवळला. सावित्रीने डोळे उघडले. तिला क्षणभर असे वाटले की मंगळागौरीच्या मूर्तीच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्मित उमटले आहे. ती भावुक झाली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. संध्याकाळी सावित्री घरी परतली, पण घरात गोविंद नव्हता. सावित्रीची चिंता वाढली. सूर्य मावळला, अंधार झाला, पाऊस सुरू झाला, तरीही गोविंद घरी परतला नाही. सावित्री मंदिरासमोर बसली. तिने हात जोडले. आई, माझ्या गोविंदाचे रक्षण कर. माझ्याकडे दुसरे कोणी नाही. तिच्या मनात भीती निर्माण झाली, पण तिने देवीवरचा विश्वास सोडला नाही. तेवढ्यात तिच्या मागून तोच वृद्ध स्त्रीचा आवाज आला, बाळा. सावित्रीने मागे वळून पाहिले. तीच वृद्ध स्त्री तिच्या समोर उभी होती, पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. सावित्री काही बोलणार इतक्यात वृद्ध स्त्री म्हणाली, तुझी भक्ती खरी आहे का हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे. सावित्री आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिली आणि त्याच क्षणी आकाशात जोरदार वीज चमकली. मंदिरातील सर्व दिवे एकाच वेळी तेजस्वी झाले आणि वृद्ध स्त्रीच्या भोवती एक अद्भुत सुवर्ण प्रकाश पसरला लागला. सावित्रीच्या डोळ्यांसमोर आता जे घडणार होते ते तिच्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलून टाकणार होते. जय मंगळागौरी माता. हर हर महादेव. भक्त हो, मागील भागात आपण पाहिले की सावित्रीने एका वृद्ध स्त्रीची मनापासून सेवा केली. गावातील काही लोकांनी तिची थट्टा केली, पण सावित्रीने कोणाचेही वाईट मनात ठेवले नाही. तिला माहीत नव्हते की ती वृद्ध स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून माता मंगळागौरीच तिच्या भक्तीची परीक्षा घेत होत्या. पण सावित्रीसमोर आता अशी परीक्षा येणार होती जी तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण परीक्षा ठरणार होती. त्या रात्री सावित्री मंदिराच्या पायऱ्यांवर बसून गोविंदची वाट पाहत होती. रात्र वाढत चालली होती. पावसाचा जोर वाढला होता. गावातील सर्व घरे हळूहळू शांत झाली, पण सावित्रीच्या डोळ्यात झोप नव्हती. ती वारंवार रस्त्याकडे पाहत होती. मनात एकच प्रश्न, गोविंद अजून घरी का आला नाही? तेवढ्यात दूरवरून काही गावकरी धावताना दिसले. त्यांच्यामध्ये गोविंदही होता, पण तो स्वतःच्या पायावर चालत नव्हता. 2 माणसे त्याला आधार देऊन घेऊन येत होती. सावित्री धावत त्याच्याजवळ गेली. गोविंद, काय झालं तुम्हाला? गोविंद काही बोलू शकला नाही. त्याचे शरीर तापाने फणफणत होते. तो अत्यंत अशक्त झाला होता. सावित्रीच्या काळजात धस्स झाले. सावित्रीने त्याला घरात आणले. त्याला चटईवर झोपवले. कपाळावर पाण्याची पट्टी ठेवली, पण ताप कमी होण्याऐवजी वाढतच गेला. सकाळ झाली. गावातील वैद्याला बोलावण्यात आले. वैद्याने गोविंदाची नाडी तपासली, औषध दिले, पण त्याच्या चेहऱ्यावरची चिंता लपली नाही. सावित्रीने घाबरत विचारले, वैद्यजी, माझे पती बरे होतील ना? वैद्य काही क्षण शांत राहिला.
मग म्हणाला, औषध देतो आहे, पण त्यांची प्रकृती खूप गंभीर आहे. पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे ऐकताच सावित्रीच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने स्वतःला सावरले. ती म्हणाली, मी त्यांना काही होऊ देणार नाही. पुढचे 2 दिवस सावित्रीने स्वतःची काळजी घेतली नाही. ती गोविंदच्या जवळच बसून राहिली. कधी त्याला पाणी पाजायची, कधी औषध द्यायची, कधी कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवायची. रात्रभर त्याच्या शेजारी बसून राहायची. गोविंद अधूनमधून डोळे उघडायचा, हळू आवाजात म्हणायचा, सावित्री, माझी काळजी करू नकोस. सावित्री त्याचा हात हातात घेत म्हणायची, असं बोलू नका, मंगळागौरी माता आपल्यासोबत आहेत. गोविंद म्हणायचा, पण माझी प्रकृती दिवसेंदिवस खराब होत आहे. सावित्रीच्या डोळ्यात अश्रू यायचे, पण ती हसायची. देव परीक्षा घेतो, पण आपल्या भक्ताला सोडत नाही. 3ऱ्या दिवशी गोविंदची प्रकृती आणखी खालावली. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. घरातील परिस्थिती पाहून शेजारीही चिंतेत पडले. एक वृद्ध शेजारी सावित्रीला म्हणाला, बाळा, आता देवावर विश्वास ठेव. औषधांनी जे शक्य होते ते वैद्याने केले आहे. सावित्रीला त्याचे शब्द समजले, पण तिच्या मनात एकच विश्वास होता, मंगळागौरी आपल्या भक्ताला सोडणार नाहीत. ती उठली, घरातील देवघरासमोर गेली, दिवा लावला, हात जोडले आणि म्हणाली, आई, आज मी तुझ्याकडे काही मागायला आलेली नाही. क्षणभर ती थांबली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या पतीचे आयुष्य माझ्या हातात नाही, त्याचे आयुष्य तुझ्या हातात आहे. पण जर माझ्या भक्तीत काही सत्य असेल, माझ्या सेवेत काही प्रेम असेल, तर माझ्या गोविंदाचे रक्षण कर. सावित्रीने मंगळागौरीचा जप सुरू केला. जय मंगळागौरी माता. पुन्हा जय मंगळागौरी माता. रात्र वाढत गेली, पण तिचा जप थांबला नाही. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. वारा जोरात वाहत होता, पण देवघरातील छोटासा दिवा मात्र शांतपणे तेवत होता. सावित्रीने डोळे मिटले. तिला माता मंगळागौरीची आठवण झाली आणि अचानक तिला जाणवले, कोणीतरी तिच्या डोक्यावर मायेने हात ठेवला आहे. तिने डोळे उघडले. समोर कोणीही नव्हते, पण देवघरात मंद सुवास दरवळत होता. दिव्याची ज्योत अचानक मोठी झाली. सावित्रीच्या डोळ्यात आशेची चमक आली. त्याच वेळी तीच वृद्ध स्त्री मंदिरात दिसली. ती शांतपणे मंदिरात आली. तिने मंगळागौरीसमोर हात जोडले आणि मंद आवाजात म्हणाली, माझ्या भक्तीची परीक्षा आता अंतिम टप्प्यात आली आहे. वृद्ध स्त्रीने आपल्या हातातील एक छोटीशी पिशवी उघडली. त्यामध्ये काही औषधी वनस्पती होत्या. ती त्या घेऊन सावित्रीच्या घराच्या दिशेने निघाली. सावित्री अजूनही प्रार्थना करत होती. तेवढ्यात दारावर टकटक झाली. सावित्रीने दार उघडले. समोर तीच वृद्ध स्त्री उभी होती. वृद्ध स्त्री म्हणाली, बाळा, हे औषध गोविंदला दे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याच्या जवळ बसून त्याला धीर दे. सावित्रीने आश्चर्याने विचारले, आजी, तुम्हाला माझ्या पतीच्या आजाराबद्दल कसे कळले? वृद्ध स्त्री फक्त हसली. ती म्हणाली, ज्याच्यावर आईची कृपा असते त्याची काळजी आईला असते. हे बोलून वृद्ध स्त्रीने औषध सावित्रीच्या हातात दिले. सावित्रीने ते गोविंदला दिले. हळूहळू कमी होऊ लागला. त्याचा श्वास शांत झाला. त्याने डोळे उघडले. सावित्री आनंदाने त्याच्याजवळ गेली. गोविंदने हळूच तिच्याकडे पाहिले. सावित्री, मला आता थोडं बरं वाटतंय. सावित्रीने हात जोडले. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती देवघराकडे पाहून म्हणाली, आई, तू माझी प्रार्थना ऐकलीस. पण जेव्हा सावित्रीने त्या वृद्ध स्त्रीला शोधण्यासाठी बाहेर पाहिले, तेव्हा तिथे कोणीच नव्हते. फक्त दाराजवळ काही ताजी फुले पडलेली होती आणि त्या फुलांमधून एक अद्भुत सुगंध दरवळत होता. सावित्रीला अचानक जाणवले, ती वृद्ध स्त्री साधी मानव नव्हती. तिच्या मनात एकच विचार आला, आई मंगळागौरी स्वतः माझ्या घरी आली होती. सावित्रीने मंगळागौरीसमोर नतमस्तक होत डोळे मिटले आणि तिच्या मनातून एकच शब्द बाहेर पडला, जय मंगळागौरी माता. पण भक्त हो, गोविंदची प्रकृती सुधारू लागली असली तरी सावित्रीची अंतिम परीक्षा अजून संपलेली नव्हती. कारण देवीची पुढची लीला संपूर्ण गावाचं नशीब बदलणार होती. जय मंगळागौरी माता. हर हर महादेव. भक्त हो,
मागील भागात आपण पाहिले की गोविंद गंभीर आजारी पडला होता. सावित्रीने रात्रंदिवस त्याची सेवा केली आणि मंगळागौरीसमोर अखंड प्रार्थना केली. देवीच्या कृपेने गोविंदच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली. पण सावित्रीला माहीत नव्हते, तिच्या श्रद्धेची सर्वात मोठी परीक्षा अजून बाकी होती. काही दिवसांनी गोविंदची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली वाटू लागली. तो हळूहळू घराबाहेर बसू लागला. सावित्रीच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आले. ती मनात म्हणाली, आई मंगळागौरीने माझी प्रार्थना ऐकली. पण एका रात्री अचानक गोविंदला पुन्हा तीव्र ताप आला. त्याचा श्वास वेगाने चालू झाला. सावित्री घाबरली. तिने गावातील वैद्याला बोलावून आणले. वैद्याने तपासले आणि गंभीर आवाजात म्हणाला, सावित्री, यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे. हे शब्द ऐकून सावित्रीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने गोविंदचा हात हातात घेतला. तुम्ही मला सोडून जाऊ नका. गोविंदने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. सावित्री, जर माझ्या नशिबात. सावित्रीने त्याला थांबवले. नाही, असं काही बोलू नका. माझी मंगळागौरी माता तुमच्या सोबत आहे. एक कठीण संकल्प केला. ती मंगळागौरीच्या मंदिरात गेली. मंदिरात कोणीही नव्हते. फक्त एक दिवा तेवत होता. सावित्री देवीसमोर बसली. तिने हात जोडले. आई, आज माझ्याकडे तुला देण्यासाठी ना सोनं आहे ना मोठा नैवेद्य. माझ्याकडे फक्त माझी श्रद्धा आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझ्या पतीचे आयुष्य तुझ्या चरणी अर्पण करते. पण मला एकच शक्ती दे. कितीही मोठे संकट आले तरी तुझ्यावरचा विश्वास सोडू नये. ती जप करू लागली. जय मंगळागौरी माता. एकदा, दोनदा, 100 वेळा. रात्र सरत गेली, पण सावित्रीचा जप थांबला नाही. सकाळी काही गावकरी मंदिरात आले. त्यांनी सावित्रीला पाहिले. ती संपूर्ण रात्र जागून प्रार्थना करत होती. कालपर्यंत तिची थट्टा करणाऱ्या एका स्त्रीने तिच्या जवळ येऊन विचारले, सावित्री, तू एवढा विश्वास कसा ठेवतेस? सावित्री शांतपणे म्हणाली, आईवर विश्वास ठेवण्यासाठी माझ्याकडे दुसरे कारण लागत नाही. हे ऐकून त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी आले. अचानक मंदिरातील घंटा स्वतःहून वाजू लागली. दिव्याची ज्योत तेजस्वी झाली. संपूर्ण मंदिरात सुगंध पसरला. सावित्रीने डोळे उघडले. समोर तीच वृद्ध स्त्री उभी होती, पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. वृद्ध स्त्री हळूहळू पुढे आली आणि म्हणाली, सावित्री. सावित्रीने हात जोडले. आजी. वृद्ध स्त्री म्हणाली, जिला तू प्रत्येक जीवामध्ये पाहिलेस, जिला तू सेवा आणि श्रद्धा अर्पण केलीस, तीच तुझ्यासमोर उभी आहे. क्षणात त्या वृद्ध स्त्री भोवती सुवर्ण प्रकाश पसरला. सावित्रीच्या डोळ्यांसमोर माता मंगळागौरीचे दिव्य स्वरूप प्रकट झाले. मातेच्या हातात कमळ होते. मस्तकावर सुंदर मुकुट होता. चेहऱ्यावर मायेचे हास्य होते. सावित्री जमिनीवर नतमस्तक झाली. आई. माता म्हणाल्या, सावित्री, तुझ्या भक्तीची परीक्षा घेतली. गरिबी आली, लोकांनी थट्टा केली, तुझ्या संसारावर संकट आले, पण तू माझ्यावरचा विश्वास सोडला नाहीस. सावित्री रडत म्हणाली, आई, मला काही नको, फक्त माझ्या पतीचे रक्षण कर. माता हसल्या, तुझी प्रार्थना स्वीकारली आहे. त्याच क्षणी सावित्रीच्या घरात गोविंदने डोळे उघडले. त्याचा श्वास शांत झाला. ताप कमी झाला. तो उठून बसला. घरातील लोकांना आश्चर्य वाटले. वैद्याने त्याची नाडी तपासली. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते. ही तर देवीची कृपा आहे. गोविंदने सावित्रीला हाक मारली, सावित्री. सावित्री धावत घरी आली. गोविंदला शुद्धीत पाहून तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तिने मंगळागौरीचे नाव घेतले. गावातील सर्व लोक मंदिरात जमा झाले. सावित्रीने त्यांना वृद्ध स्त्रीची संपूर्ण कथा सांगितली. ज्या स्त्रिया तिची थट्टा करत होत्या त्या तिच्या समोर आल्या. त्यांनी हात जोडले. सावित्री, आम्हाला माफ कर. आम्ही तुझी भक्ती समजून घेतली नाही. सावित्रीने त्यांना प्रेमाने जवळ घेतले. माफी मागू नका. आई मंगळागौरीने आपल्याला एकच गोष्ट शिकवली आहे, कोणाच्याही भक्तीची थट्टा करू नका. त्या दिवसापासून गावातील लोकांनी गरिबांची सेवा सुरू केली. मंदिरात अन्नदान होऊ लागले आणि प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीची पूजा अधिक श्रद्धेने केली जाऊ लागली. जय मंगळागौरी माता.
माता मंगळागौरीने सावित्रीच्या पतीचे प्राण वाचवले, पण देवीची कृपा केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित राहिली नाही. सावित्रीच्या भक्तीमुळे संपूर्ण गावाच्या विचारांमध्ये परिवर्तन झाले. गोविंद दिवसेंदिवस पूर्णपणे बरा होऊ लागला. काही दिवसांनी तो पुन्हा कामावर जाऊ लागला, पण त्याच्या मनात एक मोठा बदल झाला होता. पूर्वी तो फक्त संसारासाठी कष्ट करायचा, आता तो म्हणायचा, आपल्याला जे मिळते त्यातून गरजू माणसासाठी काहीतरी राखून ठेवले पाहिजे. सावित्री हसून म्हणायची, हेच तर आई मंगळागौरीचे आशीर्वाद आहेत. काही काळाने गावातील एका शेतकऱ्याने गोविंदला आपल्या शेताची कायमची देखभाल करण्याचे काम दिले. गोविंदचे उत्पन्न वाढले, घरात पुन्हा धान्य भरू लागले. जुनी चूल बदलून नवीन चूल आली, घराची दुरुस्ती झाली. पण सावित्री मात्र पूर्वीसारखीच साधी राहिली. तिने मंगळागौरीसमोर हात जोडले. आई, हे सर्व तुझी कृपा आहे. माझ्या मनात कधीही अहंकार येऊ देऊ नकोस. सावित्रीने आपल्या घरातील पहिल्या भरलेल्या धान्याच्या पोत्यातून काही धान्य वेगळे काढले. ती म्हणाली, हे धान्य आपल्या घरासाठी आहे आणि हे धान्य गरजूंसाठी. गोविंदनेही तिच्या निर्णयाला मान्यता दिली. हळूहळू गावातील इतर लोकही त्यांच्यासोबत आले. कोणी धान्य देऊ लागले, कोणी कपडे, कोणी औषधे, कोणी श्रम. आणि गावात प्रत्येक मंगळवारी गरजूंसाठी अन्नदान सुरू झाले. काही महिन्यात गावाचे वातावरणच बदलले. ज्या लोकांना पूर्वी सावित्रीची थट्टा करायची सवय होती, ते आता तिच्याकडून भक्ती आणि सेवाभाव शिकू लागले. मंदिरात येणारा प्रत्येक भक्त प्रथम देवीला नमस्कार करायचा आणि नंतर एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करायचा. गावातील वृद्ध लोक म्हणू लागले, सावित्रीने आपल्याला मंगळागौरीची खरी पूजा शिकवली. काळ पुढे गेला. पुन्हा एकदा श्रावण महिना आला. पहिला मंगळवार उजाडला. संपूर्ण गाव मंगळागौरीच्या पूजेसाठी सजले. यावेळी सावित्री एकटी नव्हती. गावातील सर्व स्त्रिया तिच्यासोबत होत्या. मंदिर फुलांनी सजवले गेले. दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर उजळून निघाले. सावित्रीने मंगळागौरीची पूजा केली. तिने देवीसमोर फक्त एकच प्रार्थना केली, आई, माझ्या घराला सुख दे, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक घरात प्रेम, श्रद्धा आणि समाधान दे. पूजा संपल्यानंतर सावित्री मंदिराच्या बाहेर आली. तिला दूर एक वृद्ध स्त्री दिसली. सावित्रीच्या चेहऱ्यावर लगेच हसू आले. ती तिच्याजवळ गेली. आजी. वृद्ध स्त्रीने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाली, बाळा, आता तुला माझी ओळख सांगण्याची गरज नाही. सावित्रीने तिच्या चरणांना स्पर्श केला. क्षणात वृद्ध स्त्रीच्या भोवती पुन्हा सुवर्ण प्रकाश पसरला. सावित्रीने डोळे मिटले. तिच्या मनात एकच आवाज घुमला, जिथे श्रद्धा आहे तिथे मी आहे, जिथे सेवा आहे तिथे माझा आशीर्वाद आहे, आणि जिथे प्रेम आहे तिथे माझे निवासस्थान आहे. सावित्रीने डोळे उघडले. वृद्ध स्त्री तिथे नव्हती. फक्त मंगळागौरीच्या मंदिरातील घंटानाद ऐकू येत होता. भक्त हो, या कथेतून आपल्याला एक अतिशय सुंदर संदेश मिळतो. देवाकडे फक्त सुख मागू नका, संकट सहन करण्याची शक्ती मागा. देवाकडे संपत्ती मागण्याआधी मनात समाधान मागा. आणि सर्वात महत्त्वाचे, भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही. भक्ती म्हणजे सेवा, भक्ती म्हणजे करुणा, भक्ती म्हणजे संकटातही विश्वास. सावित्रीकडे सुरुवातीला काहीच नव्हते, पण तिच्याकडे एक गोष्ट होती, मंगळागौरी मातेवर अढळ श्रद्धा. आणि तीच श्रद्धा तिच्या आयुष्याची सर्वात मोठी संपत्ती ठरली. जय मंगळागौरी माता. हर हर महादेव. भक्ताहो, मागील भागात आपण पाहिले की सावित्रीच्या पतीवर मोठे संकट आले होते, पण सावित्रीने मंगळागौरी मातेवरील आपली श्रद्धा आणि प्रार्थना सोडली नाही. तिच्या अखंड भक्तीसमोर संकटही हरले. माता मंगळागौरीने सावित्रीला दर्शन देऊन तिच्या पतीच्या प्राणांचे रक्षण केले. पण मातेची कृपा फक्त सावित्रीपुरती मर्यादित राहिली नाही. तिच्या भक्तीमुळे संपूर्ण कुटुंब आणि संपूर्ण गावाचे जीवन बदलून गेले. त्या रात्री सावित्री मंदिरात बसली होती. मंदिरात शांतता होती. समोर मंगळागौरीची सुंदर मूर्ती होती. दिव्याची ज्योत मंदपणे तेवत होती. सावित्रीने डोळे मिटले आणि हात जोडले. आई, तू माझ्या संसारावर एवढी कृपा केलीस, आता मला काहीही नको. माझ्या गावातील प्रत्येक कुटुंब सुखी राहू दे.
तिच्या या प्रार्थनेनंतर अचानक मंदिरातील घंटा वाजू लागली. दिव्याची ज्योत मोठी झाली. संपूर्ण मंदिरात सुवर्ण प्रकाश पसरला. सावित्रीने डोळे उघडले. तिच्यासमोर माता मंगळागौरींचे दिव्य स्वरूप प्रकट झाले. मातेच्या मुखावर मायेचे हास्य होते. सावित्रीच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. ती मातेच्या चरणी नतमस्तक झाली. आई, माझी भक्ती स्वीकारलीस यापेक्षा मोठे भाग्य माझ्यासाठी दुसरे कोणते? माता मंगळागौरी म्हणाल्या, सावित्री, तुझी भक्ती केवळ तुझ्यासाठी नव्हती. तू प्रत्येक संकटात इतरांचा विचार केलास, म्हणून तुझ्या भक्तीचे फळ तुझ्या कुटुंबासोबत या संपूर्ण गावाला मिळेल. सावित्रीने हात जोडले. दुसऱ्या दिवसापासून सावित्रीच्या घरातील परिस्थिती हळूहळू बदलू लागली. गोविंद पूर्णपणे बरा झाला. त्याला एका मोठ्या शेतकऱ्याकडे नियमित काम मिळाले. त्याच्या कष्टाचे योग्य पैसे मिळू लागले. घरातील कर्ज हळूहळू कमी होऊ लागले. काही दिवसांनी त्यांच्या घरात धान्याची पोती भरली. ज्या घरात पूर्वी एका वेळच्या जेवणाची चिंता होती, त्याच घरातून आता गरजू लोकांसाठी अन्न जाऊ लागले. सावित्री मात्र पूर्वीसारखीच साधी होती. ती म्हणायची, ही संपत्ती आपली नाही, ही मंगळागौरी मातेची कृपा आहे. गोविंदही म्हणायचा, आपण संकट पाहिले आहे, म्हणून गरजू माणसाला कधीही रिकाम्या हाताने पाठवायचे नाही. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींवरून सावित्री आणि गोविंद चिंतेत पडायचे. आता त्यांच्या घरात एक वेगळं समाधान होते. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम मंगळागौरीचे स्मरण केले जाई. संध्याकाळी घरात दिवा लावला जाई आणि जेवण करण्यापूर्वी एक घास गरजू व्यक्तीसाठी बाजूला ठेवला जाई. सावित्री म्हणायची, देवीची खरी पूजा म्हणजे आपल्या हातून कोणाचं तरी भलं होणं. सावित्रीच्या कुटुंबातील परिवर्तन पाहून गावातील लोकांनाही प्रेरणा मिळाली. ज्या लोकांनी कधी काळी सावित्रीची थट्टा केली होती, तेच आता तिच्याकडे आदराने पाहू लागले. एके दिवशी गावातील तीच स्त्री सावित्रीकडे आली. तिने हात जोडले. सावित्री, आम्ही तुझी थट्टा केली, तुझ्या भक्तीला कमी लेखलं, आम्हाला माफ कर. सावित्रीने तिचा हात हातात घेतला. ती हसून म्हणाली, आपण सगळे मंगळागौरी मातेचीच लेकरं आहोत, माफी कसली? त्या दिवसापासून गावात एक सुंदर परंपरा सुरू झाली. प्रत्येक मंगळवारी मंदिरात पूजा झाल्यानंतर गरजू लोकांना अन्न वाटले जाऊ लागले. वृद्धांसाठी औषधांची व्यवस्था केली जाऊ लागली. गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य दिले जाऊ लागले आणि गावातील प्रत्येक घरात एक छोटासा दिवा मंगळागौरीच्या नावाने लावला जाऊ लागला. काही महिन्यांनंतर पुन्हा श्रावण महिना आला. पहिला मंगळवार उजाडला. संपूर्ण गाव मंगळागौरीच्या पूजेसाठी मंदिरात जमा झाले. मंदिर फुलांनी सजले होते. दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर उजळून निघाले होते. स्त्रियांच्या हातात पूजा थाळ्या होत्या. सगळीकडे मंगळागौरीच्या नावाचा जयघोष होत होता. जय मंगळागौरी माता, जय पार्वती माता, हर हर महादेव. सावित्रीने देवीसमोर हात जोडले. तिच्या डोळ्यांसमोर तिच्या आयुष्यातील सर्व संकटे उभी राहिली. गरिबी, पतीचे आजारपण, गावकऱ्यांची थट्टा आणि मातेची परीक्षा. पण शेवटी तिच्या भक्तीचा विजय झाला होता. पूजा संपल्यानंतर सावित्री मंदिराच्या बाहेर आली. तेवढ्यात तिला दूर एक वृद्ध स्त्री दिसली. सावित्री तिच्याकडे गेली. तिने नम्रपणे विचारले, आजी, तुम्ही इथे एकट्या का उभ्या आहात? वृद्ध स्त्री हसली. ती म्हणाली, बाळा, आता तू मला ओळखतेस ना? सावित्रीच्या डोळ्यात अश्रू आले. ती लगेच तिच्या चरणी नतमस्तक झाली. आई. क्षणात त्या वृद्ध स्त्रीभोवती तेजस्वी सुवर्ण प्रकाश पसरला. माता मंगळागौरींचे दिव्य स्वरूप प्रगट झाले. मातेने सावित्रीच्या डोक्यावर हात ठेवला. तुझी भक्ती जिंकली आहे सावित्री, पण लक्षात ठेव, भक्तीचा विजय म्हणजे चमत्कार मिळणे नव्हे. भक्तीचा खरा विजय म्हणजे संकटातही मनातील विश्वास जिवंत ठेवणे. सावित्रीने हात जोडले. आई, मला आयुष्यभर तुझी भक्ती आणि सेवा करण्याची शक्ती दे. माता मंद हसल्या आणि हळूहळू त्या दिव्य प्रकाशात विलीन झाल्या. मंदिरातील घंटा पुन्हा एकदा वाजली. भक्त हो, सावित्रीकडे सुरुवातीला संपत्ती नव्हती, पण तिच्याकडे श्रद्धा होती. तिच्याकडे मोठमोठे पूजेचे साहित्य नव्हते, पण तिच्याकडे शुद्ध मन होते. तिच्याकडे संकट टाळण्याची शक्ती नव्हती, पण तिच्याकडे संकटाला सामोरे जाण्याचा विश्वास होता. आणि म्हणूनच तिची भक्ती जिंकली. मंगळागौरी माता आपल्यालाही हेच शिकवतात की मन शुद्ध ठेवा, गरजूंची सेवा करा,
संकटात धीर सोडू नका आणि देवावरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. जय मंगळागौरी माता. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. भक्त हो, आज आपण आपल्या श्रावणातील पहिल्या मंगळवारच्या मंगळागौरी व्रतकथेच्या अंतिम भागात आलो आहोत. मागील भागात आपण पाहिले की सावित्रीच्या अढळ भक्तीसमोर संकटांचा पराभव झाला. माता मंगळागौरीने तिला दिव्य दर्शन दिले आणि तिच्या कुटुंबावर सुख समृद्धीची कृपा केली. पण या कथेचा खरा संदेश फक्त चमत्कारामध्ये नाही, तो आहे श्रद्धा, सेवा, संयम आणि शुद्ध मनामध्ये. आज आपण जाणून घेऊया मंगळागौरी व्रताचे नियम, पूजाविधी, उद्यापन आणि या व्रताचा आध्यात्मिक संदेश. श्रावण महिन्यातील मंगळवारी मंगळागौरीचे व्रत केले जाते. व्रत करणाऱ्या स्त्रीने सकाळी लवकर उठून स्नान करावे, घर स्वच्छ करावे, अंगणात सुंदर रांगोळी काढावी, देवघर स्वच्छ करून तिथे मंगळागौरीची स्थापना करावी. पूजा करताना मन शांत आणि प्रसन्न ठेवावे. उपवास करण्याची पद्धत प्रत्येक कुटुंबाच्या परंपरेनुसार वेगळी असू शकते. काही स्त्रिया दिवसभर उपवास करतात तर काही फलाहार करतात. म्हणून आपल्या कुटुंबातील परंपरा आणि आरोग्याचा विचार करूनच व्रत पाळावे. व्रतामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे मनातील श्रद्धा. पूजेसाठी शक्य असल्यास मंगळागौरीची मूर्ती किंवा प्रतिमा, पाट किंवा चौरंग, स्वच्छ वस्त्र, कलश, नारळ, हळद कुंकू, अक्षता, फुले, दुर्वा, दीप आणि तेल किंवा तूप, अगरबत्ती किंवा धूप, नैवेद्य, फळे, पान सुपारी आणि दक्षिणा आणि आपल्या परंपरेनुसार आवश्यक इतर पूजा साहित्य ठेवावे. लक्षात ठेवा भक्ताहो, साहित्य कमी जास्त झाले तरी पूजा अपूर्ण होत नाही. जर मनामध्ये श्रद्धा असेल तर साधे पाणी आणि एक फूलसुद्धा मातेच्या चरणी प्रेमाने अर्पण केले तरी ते भक्तीचे सुंदर प्रतीक आहे. सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. पूजेच्या जागी पाट ठेवावा, त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरावे. मंगळागौरीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. कलशाची स्थापना करून त्यावर नारळ ठेवावा. नंतर हात जोडून गणपतीचे स्मरण करावे. श्री गणेशाय नमः असे म्हणून गणपतीची पूजा करावी. यानंतर मंगळागौरी मातेला नमस्कार करून मनोभावे संकल्प करावा. हे मंगळागौरी माता, मी श्रद्धेने हे व्रत आणि पूजा करीत आहे. माझ्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी राहू दे. आम्हाला सद्बुद्धी, आरोग्य, समाधान आणि भक्ती दे. यानंतर मातेच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला गंध, हळद कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करावीत. मातेच्या चरणी नैवेद्य ठेवावा, दीप प्रज्वलित करावा, धूप दाखवावा आणि मनापासून प्रार्थना करावी. पूजा केल्यानंतर मंगळागौरी व्रतकथा श्रद्धेने ऐकावी किंवा वाचावी. कथा ऐकताना केवळ शब्द ऐकू नका, तर तिच्यामधील संदेश मनात उतरवण्याचा प्रयत्न करावा. सावित्रीप्रमाणे संकट आले तरी श्रद्धा सोडू नये. गरजू व्यक्ती दिसली तर शक्य तेवढी मदत करावी आणि देवावरचा विश्वास कायम ठेवावा. कथा पूर्ण झाल्यानंतर मातेची आरती करावी. जय देवी जय देवी जय मंगळागौरी असे म्हणत आरती करावी. मंगळागौरीच्या व्रतामध्ये महिलांनी एकत्र येऊन पूजा करणे, हळदी कुंकू करणे आणि पारंपरिक खेळ खेळणे अशी ही महाराष्ट्रात प्रचलित परंपरा आहे. फुगडी, झिम्मा आणि इतर पारंपरिक खेळांमधून महिलांमध्ये आनंद आणि आपुलकी निर्माण होते. या परंपरांचा मुख्य हेतू केवळ मनोरंजन नसून स्त्रियांनी एकत्र येणे, आनंद वाटणे आणि एकमेकींना आधार देणे हा आहे. भक्त हो, आता जाणून घेऊया मंगळागौरी व्रताचे उद्यापन. उद्यापनाची पद्धत कुटुंब, प्रदेश आणि परंपरेनुसार बदलू शकते. म्हणून आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा स्थानिक गुरुजी यांच्या मार्गदर्शनानुसार उद्यापन करणे योग्य ठरेल. उद्यापनाच्या दिवशी मातेची विशेष पूजा करावी. शक्य असल्यास सुवासिनींना आमंत्रित करावे. त्यांचे हळदी कुंकू करून आदराने स्वागत करावे. नैवेद्य द्यावा. वस्त्र, सौभाग्याचे साहित्य किंवा आपल्या सामर्थ्यानुसार भेटवस्तू द्यावी. आणि सर्वात महत्त्वाचे, मनापासून देवीचे आभार मानावेत. मंगळागौरी व्रत श्रद्धेने करणाऱ्या भक्तांना देवीची कृपा, मानसिक समाधान आणि आध्यात्मिक बळ मिळते अशी श्रद्धा आहे.
विवाहित स्त्रिया हे व्रत कुटुंबाचे सुख, सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. परंतु भक्त हो, व्रताचे सर्वात मोठे फळ म्हणजे आपल्या मनात निर्माण होणारी सकारात्मकता आणि देवावरील अढळ श्रद्धा. कारण जेव्हा मनामध्ये श्रद्धा असते तेव्हा मोठ्या संकटातही माणूस खचून जात नाही. सावित्री गरीब होती, तिच्याकडे संपत्ती नव्हती, तिच्याकडे मोठमोठ्या पूजा करण्यासाठी साधनसामग्री नव्हती. पण तिच्याकडे एक गोष्ट होती, मंगळागौरी मातेवरील अढळ श्रद्धा. तिने उपाशी व्यक्तीला अन्न दिले, वृद्धेची सेवा केली, लोकांनी थट्टा केली तरी ती शांत राहिली. पती आजारी पडला तेव्हा तिने धीर सोडला नाही आणि संकटाच्या काळात तिने देवीला दोष दिला नाही. म्हणूनच तिच्या भक्तीचा विजय झाला. भक्त हो, आपल्या आयुष्यातही कधी ना कधी संकटे येतात. कधी पैशांची अडचण, कधी संसारातील समस्या, कधी नात्यांमध्ये गैरसमज, कधी मनात निराशा. पण अशा वेळी सावित्रीची आठवण ठेवा. संकट मोठे असले तरी श्रद्धा त्याहून मोठी असू शकते. देवाकडे फक्त एवढीच प्रार्थना करा की हे देवा, माझ्या आयुष्यात संकटे आली तरी ती सहन करण्याचे बळ मला दे, योग्य मार्ग दाखव आणि माझ्या मनातील श्रद्धा कधी कमी होऊ देऊ नको. गरजूला मदत करा, वृद्धांचा आदर करा, आईवडिलांची सेवा करा, पती पत्नीमध्ये प्रेम आणि विश्वास ठेवा आणि आपल्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण करा. कारण जिथे प्रेम आहे तिथे देवीचा वास आहे, जिथे सेवा आहे तिथे देवीची कृपा आहे आणि जिथे श्रद्धा आहे तिथे देव नक्कीच आहे. आजची ही मंगळागौरी व्रतकथा ऐकण्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. माता मंगळागौरी आपल्या आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर सदैव कृपादृष्टी ठेवो, आपल्या घरात सुखशांती नांदो, आपल्या आयुष्यातील सर्व संकटांना सामोरे जाण्याचे बळ मिळो. प्रत्येकाच्या घरात आरोग्य, समाधान, प्रेम आणि समृद्धी नांदो आणि आपल्या मनातील भक्तीचा दिवा सदैव तेवत राहो. चला, शेवटी सर्वजण मनापासून म्हणूया, जय मंगळागौरी माता. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. माता मंगळागौरी आपल्या सर्व भक्तांचे कल्याण करो.